हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आहे शनिवार. तर रोनीची शाळा होती खरं आज, पण पालखी असल्या कारणाने म्हणजे तुकाराम महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते आमच्या घराकडनं जात असते. तुकाराम महाराजांची जाते आमच्या घराकडनं, ज्ञानेश्वर महाराजांची ही सासवड मार्गे तिकडनंच जाते. तर त्यामुळे शाळेत जाणाऱ्या ज्या बस असतात, व्हॅन असतात, रोडावर अजिबात जागा नसते. मग मुलं शाळेत येणार कशी? खरं तर त्यांनी हाफ डे ठेवला होता. हाफ डे होता, पण नंतर मग सगळ्यांनी सांगितलं असेल की जमणार नाही, मुलं येणार नाही, रस्ता बंद राहील. तर मग त्यांनी सुट्टीच दिली. शनिवारची पण. शनिवार, रविवार आणि सोमवारची सुद्धा सुट्टी राहील. आणि मी सकाळी सकाळी सगळं आवरून घेतलं होतं. झाडून पुसून वगैरे सकाळीच घेतलं होतं. पूजा वगैरे पण झाली होती आणि इथं चहा वगैरे पिला गेल्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि स्वयंपाक करता करताना मी इथं लाडू खात होते. कारण मला लक्षातच नसतं आणि मी खात पण नाही. तर मिस्टर खात होते, तर मग त्यांनी म्हटलं, "तूही खा. तुलाही गरज आहे खाण्याची," असं त्यांचं सुरू होतं. तर मग त्यांनीच दिला होता मला खायला. तर मग मी तिथंच उभ्या उभ्या स्वयंपाक करता करता, छोटासा होता त्यामुळे तो 1-2 घासातच तेव्हाच संपला. तर आज मी वांगे, बटाटे असे मिळून भाजी केलेली आहे. तर रोज रोज स्वयंपाकाचा तर प्रश्न असतोच, काय करायचं असं. तर घरात भाजी असली तर पटकन होते, नसली तर मग विचार करावा लागतो. वांगे आणलेले होते, बटाटेही होते. फक्त वांगे करणार होते आधी, पण मग फक्त वांगे केले तर मग ते पुरले नसते. म्हणून मग त्यात बटाटा वगैरे घालून, छान टोमॅटो वगैरे घालून वांगा, बटाटा, टमाटा अशी भाजी केली. तशी खूप छान लागते. म्हणजे वांगे आमच्या इथं आम्ही खातो, आवडतात प्रत्येकाला. तर मी घुटलेलेही करते किंवा फोडींचं मिरच्या, हिरव्या मिरच्यांची तशीही भाजी करते किंवा अशी लाल मिरचीची वांगा, बटाटा, टमाटा घालून जरी केली तरी खूप छान लागते. भरल्या वांग्यांची पण भाजी खूप छान लागते. तीही मी एकदा तुम्हाला रेसिपी दाखवेल की मी कशी बनवते ते. तर आज मी साधीच भाजी केली होती आणि भाजी वगैरे झाली, पोळ्या वगैरे सगळं करून झालं होतं. आणि त्यानंतर इथे रोहिणीचा प्रोजेक्ट होता. त्यांना तिथलीचा प्रोजेक्ट असं दिलं होतं आणि त्याने शाळेतनं ना लिहून आणलं होतं तसं की तिथली प्रोजेक्ट, हिंदीचा प्रोजेक्ट होता तो. तर त्यावर काहीही इन्फॉर्मेशन नव्हती त्यांनी दिलेली. आणि ॲप आहे शाळेचं, तर त्या ॲपवर पण त्यांनी काही इन्फॉर्मेशन दिलेली नव्हती की तिथलीचा प्रोजेक्ट करायचा आहे, पण कसा करायचा आहे किंवा तो नोटबुकमध्ये ड्रॉइंग करायची आहे, कसा बनवायचा आहे, त्यांनी काहीही सांगितलेलं नव्हतं. तर मग मी फ्रेंडला फोन केला, तर त्यांनाही काही माहीत नव्हतं की कसं बनवायचंय. फक्त त्यांनी तेवढंच लिहिलं होतं, तिथली प्रोजेक्ट. तर मग मी ठरवलं की असंच काहीतरी बनवूया, जे आपल्याला जमतंय ते बनवूया. बाकी जर नाहीच आलं, त्यांनी नाहीच काही सांगितलं, तर मग हेच दाखवू. तर मग मी इथे यूट्यूबवर बरेच असतात, कसं बनवायचं, काय बनवायचं. आधी मी त्याला ड्रॉइंग बुकवर सांगत होते की ड्रॉइंग बुकवर तिथली काढू आणि त्याला कलर वगैरे करू. पण त्याला ते तसं करायचं नव्हतं. नाही, आपण असंच बनवूया, प्रोजेक्ट ड्रॉइंग थोडी असतो. तर मग मी कागदावर करायला घेतला. मी त्याला सांगत होते की तू बनव, तुझा प्रोजेक्ट आहे. पण त्याचं कसं असतं ना, तो बनवतो, छान बनवायला जातो आणि मध्येच काहीतरी खराब करतो. म्हणून तो नाही, नाही मला छान बनवायचंय, तूच बनव. तोही त्याचं करत होता. त्यालाही मी सांगितलं होतं. शेजारी त्याचंही चालू होतं. आता नाही, तो पुढे कटिंग वगैरे असं करत होतं, पण त्याला ते जमलं नाही. त्याला ड्रॉइंग वगैरे करायला आवडतं, पण हे असं प्रोजेक्ट वगैरे तो मलाच करायला सांगतो. तर इथे मी ना तिथली यूट्यूबवर आधी बघून घेतलं होतं की कसं बनवायचं आणि तिथली बनवत होते मी यावर. आणि त्याला एका स्टिकवर चिटकून देईल, जेणेकरून ती हातात असं पकडता वगैरे येईल. तर असं मी ठरवलं होतं बनवण्यासाठी आणि कलर पेपर वगैरे होतेच घरामध्ये. तर त्याचा प्रोजेक्ट आज मलाच करायचा होता.
आणि इथे मी बाकीचं बनवलं आणि बनवल्यानंतर ना तसंच ठेवलं आणि नंतर जेवणं वगैरे करून घेतली कारण वेळ झाला होता जेवणाचा. जेवणं वगैरे केली, जी बाकीची कामं होती ती पण करून घेतली. कारण जोपर्यंत घरातली कामं होत नाही तोपर्यंत हे असं घेऊन बसणं पण पॉसिबल नसतं. कारण घरात पसारा आणि आपण असंच बसलोय, छान वाटत नाही. म्हणून मग मी हे अर्धवट तिथं सोडलं आणि परत कामाला लागले. काम वगैरे केलं, जेवणं वगैरे केली आणि मग परत हे करायला घेतलं. आणि इथे ना बऱ्यापैकी बनवून झालं होतं. मी व्यवस्थित असं स्टिक वगैरे केलं होतं. 2 पेपरमध्ये बनवलं होतं, ब्लॅक आणि ब्लू. तर छान असं वाटत होतं आणि त्याला माझ्याकडं ना स्टिक नव्हती लावायला. पण माझ्याकडं स्पून होते. रोनीच्या बर्थडेच्या वेळेला ना मी स्पून आणले होते केक वगैरे खाण्यासाठी. तर तो स्पून होता तर मी त्यावरच ते चिटकून घेतलं होतं त्या स्पूनवर. स्पूनचा जो पुढचा भाग असतो तो त्याच्या मागे चिटकवून दिला होता जेणेकरून ते व्यवस्थित चिटकवेल आणि रोनितलाही आवडला होता. मी रोनितला विचारत होते, की "कसं दिसतंय? तुला आवडतंय की नाही आवडतंय?" असं. तर त्याला ते आवडलं होतं. आणि इथं तोही मदत करत होता. जे ग्लू वगैरे लावून दे, कसं लावायचं, काय लावायचं, मी त्याला असं तोही मला मधून-मधून मदत करत होता. त्याने चिटकवायलाही मला मदत केली. जेणेकरून मिळून जर केलं तर मग त्यालाही कळतं, की कसं बनवायचंय. आज मी बनवते, पुढे जाऊन त्याला बनवायचंय तर त्यालाही आलं पाहिजे. तर इथं त्याला जवळ बसवूनच मी सगळा प्रोजेक्ट त्याचा जो तितलीचा होता तो बनवून घेतला होता. आणि इथे ना पुढे अ, इथं मी जेव्हा चिटकवत होते ना, तर माझ्या बोटाला जे फेविकॉल असतं आपलं ते चिटकलं होतं आणि फेविकॉल लागल्यावर बोटाला ते कसं निघतं असं स्किनसारखं निघत असतं, फेविकॉल निघत असतं. तर ते रोणीतला माझ्या बोटाला दिसलं आणि त्यालाही असं सुचलं, की मीही केलं पाहिजे. तर त्याने इथे पूर्ण हातावर फेविकॉल डायरेक्ट पूर्ण हातावर टाकला आणि दोन्ही हाताला हे बघा, माझं लक्ष नसतानाच त्यानं पूर्ण फेविकॉल हाताला टाकलं आणि दोन्ही हाताला त्याने रफ केलं. त्याला मजा येत होती ते करायला. मी त्याला म्हणत होती, "असं करू नको." पण त्याने आधीच सगळा फेविकॉल दोन्ही हातावर टाकला आणि पसरवत होता. त्याला ते मजा त्यानेही आधी केलेलं होतं तसं. त्याला मजा येते ते स्किन वगैरे काढायला. पण त्याचं असं झालं होतं, की त्याचं क्लासचा, ट्युशनचा टाईम हा झालेला होता आणि त्याने हे सगळं असं करून ठेवलं होतं. आणि इथे आता त्याला ते मजा येत होतं काढायला. लहान मुलं म्हटली, की असं काही ना काही करणार, ते तर आहेच. आणि रोनित करणार नाही असं शक्यच नाही. तो करतच असतो. असले रिकामी कामं करायला त्याला फार मज्जा येते. त्यालाच काय म्हणा, मी लहान असताना सुद्धा हे असं केलंय. म्हणजे जवळ सगळीच मुलं करत असणार. मजा येते हे असं करायला. तर त्यानेही असं करून ठेवलं होतं आणि आता तो काढत होता आणि दोन्ही हातांना करून ठेवलं होतं. आता ते काढायला किती वेळ जाणार आणि झालं असं, की ट्युशनचा टाईम. त्याला जायचं होतं. आणि हाताला हे असंच करून ठेवलं. मग ते तसंच ठेवलं. बॅग वगैरे त्याने पॅक केली. हाताचं त्याचं काढणं चालूच होतं आणि काहीही असो, जेव्हा आपण क्लासला जा, कुठेही जा, ते पसारा हा करूनच ठेवत असतो. तर त्याने शाळेतले जे बाकीचे बुक्स होते बाहेर काढून ठेवले आणि ते पसारा तसाच ठेवला. आता आवरणार कोण मी? आणि हे बघा, हे इथं अजून काढणं सुरूच होतं. मी त्याला फार रागवले नंतरून, की दोन्ही हातांना थोडंसं लावलं असतं हाताला तर ओके होतं, लगेच निघालं असतं. पण आमच्या साहेबांनी दोन्ही हाताला लावून पाऊस सुरू ठेवलं. झालेला आहे. आज सकाळपासून पाऊस वगैरे काही नव्हता, पण वातावरण होतं पावसाचं पूर्ण. आणि आता एवढ्या जोराचा पाऊस सुरू झाला आहे, खूप जोराचा पाऊस आहे. अरे हे सगळं ओलं होईल. ते घ्या. हवा जास्त आहे, हवेने सगळं आत येते.
छान असा पाऊस येऊन गेला होता. बाहेरचं वातावरण गार असं खूप छान असं वातावरण झालं होतं आणि असं झालं, की इच्छा झाली, की आज वडापाव खायचा. वडापाव बरेच दिवस झाले खाल्लेला नव्हता. तर मी त्यांना म्हटले, की आपण आज वडापाव वगैरे खाऊया. पण असं की रोनीतला आहे खोकला आणि आम्हाला रोनीतला अजिबात बाहेरचं काही खायला द्यायचं नव्हतं. आम्ही मागच्या शनिवार, रविवार पण कुठं गेलो नव्हतो. त्याचसाठी की त्याला सर्दी वगैरे झाली होती आणि परत बाहेर गेलो असतो, बाहेरचं खाल्लं असतं तर जास्त त्रास झाला असता. तर आम्ही दोघं तो खेळायला गेला होता बाहेर आणि तो खेळायला गेला की 1-1.5 तास सहज खेळतो. तर मग तो खेळायला गेल्या-गेल्या आम्ही बाहेर आलो वडापाव घेण्यासाठी आणि इथं बघा टेंट वगैरे तयार झाले. पालखीसाठीचं सगळं तयार झालंय. आणि आदल्या दिवसापासूनच सगळं भजन वगैरे सगळ्यांचा आवाज यायला सुरुवात होतो. रस्त्यावर गर्दी होते. रस्ते बंद वगैरे करून ठेवत असतात. 2-3 दिवस रस्ते हे बंदच असतात आणि पार्सल वगैरे घेऊन घरी आले. रोहित बाहेर गेलेला होता, तर आमचं असं होतं की तो बाहेर आहे तोपर्यंत आपण छान खाऊन घ्यावं. ऑइली असतं वगैरे म्हणून मग त्याला द्यायचंच नव्हतं. आदल्या दिवशी त्याला खूप खोकला होता. रात्रीच असतो आणि दिवसभर काही नसतं. दिवसा तो एकदम छान असतो आणि रात्री झोपला की मध्यरात्री त्याला खोकला यायला सुरुवात होते. म्हणून मग आम्ही गेलो दोघं जण. खरं तर आम्हाला तिकडंच खायचं होतं. तिकडंच खाऊन आलो असतो तर रोहितला कळलंही नसतं. पण तो बाहेर होता आणि आम्ही बाहेर असलो असतो तर मग ते तसंही मनाला पटत नाही, की त्याला सोडून कसं म्हणून आम्ही घरी पार्सल घेऊन आलो जेणेकरून घरीच खाता येईल. तो कधी आला पण तर मग घरी पाहिजे आम्ही. तर इथे 2 वडापाव आणले होते आणि 1 पॅटीस पण आणलं होतं. बाहेरचं जे वातावरण खूप मस्त होतं, त्यात मजा वगैरे आणि झालं असं, की मी प्लेटमध्ये काढलं आणि काढतच होते तेवढ्यात रोनित घरी आला. मी पटकन झाकून वगैरे ते ठेवलं आणि की त्याच्यासमोर जर खाल्लं असतं तर त्याला ते हवंच होतं. कारण त्यालाही आवडतं बाहेरचं वगैरे असं खायला, वडापाव वगैरे त्यालाही आवडतं आणि त्याला द्यायचं नव्हतं. म्हणून मग मी ताट तसाच झाकला. थोड्या वेळ आम्ही बसलो, पण नंतर तो म्हटला, की "मी बाहेर जाणार नाही खेळायला, मी आता टीव्हीच बघणार घरी." असं झालं. मग करणार काय? मग आम्ही वाट बघितली, एक 15 मिनिटं वाट बघितली. म्हटलं हा काय आता खेळायला जाणार नाही, हा टीव्हीच बघणार आणि ते सगळं गार होत होतं. गार झाल्यानंतर छान मजाही आली नसती. आम्ही बेडरूममध्ये गेलो आणि दोघांनी मिळून बेडरूममध्ये वडापाव पटकन खाल्ला आणि बाहेर आलो. सो असं झालंय म्हणजे लपून-छपून आम्हाला आज वडापाव खावा लागला. असो. असं नाहीये, आम्ही त्यालाही खाऊ घालतो. पण त्याच्या खोकल्यामुळे आम्हाला आणि खरं असं झालं, की वातावरण छान होतं. घरी बनवलं असतं तर मग त्याने खाल्लंच असतं. त्यामुळे आम्ही मग बाहेरनंच आणलं आणि गुपचूप खाल्लं. असो. तर तिकडनं येताना ना मी भाजी पण घेऊन आले होते. बरेच दिवस झाले कढीपत्ता, कोथिंबीर नव्हतीच. कारण काय व्हायचं, एकतर हे जायचे भाजी घ्यायला आणि मी गेले, तर मग सकाळी जायचे किंवा फार उशीर व्हायचा, संध्याकाळी आणायचे आणि संध्याकाळी गेलं तर त्यांच्याकडं कढीपत्ता नसायचा. तो लगेच संपून जातो. 3-4 वाजता जर गेलो किंवा 5-6 वाजेपर्यंत गेलो तर कढीपत्ता मिळतो. नाहीतर त्यानंतर ना प्रत्येकजण भाजी घेतं त्याबरोबर कढीपत्ता हा घेऊनच जातो. तर मिळतच नव्हता. तर यावेळेला ना संध्याकाळी मी 5 वाजता गेलेले 5-6 वाजता गेले होते. तर मग तिकडनं येताना भाजी पण घेतला आणि कढीपत्ता होता तर तो पहिले घेतला. तर सगळ्या भाज्या आज व्यवस्थित भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या होत्या. जोपर्यंत कोथिंबीर नसते भाजीत आणि कढीपत्ता नसतो तोपर्यंत भाजीला ही अशी टेस्ट येते, पण कढीपत्ता, कोथिंबीरची टेस्ट जरा अजून वेगळी असते आणि मिरच्या या प्रत्येक भाजीमध्ये लागत असतात. तर मिरच्याही आणल्या होत्या, काही गवार आणली होती. रोनीतला टिफिनला सुक्या भाज्या जास्त लागत असतात. तर त्यामुळे पत्ताकोबी, भेंडी ही त्याला आवडते. मी मागच्या वेळेला पण आणली होती भेंडी, त्यावेळेला त्याला ती करून पण दिली होती. यावेळेला आणि असं आहे की त्याला जर 2-3 दिवसाआड भेंडी जरी दिली तरीही चालते. त्याला भेंडी फार आवडते. तर मी प्रत्येक वेळेस जेव्हा पण भाजी घ्यायला जाते, माझ्या भाजीमध्ये भेंडी ही असतेच असते. तर आज भेंडीही आणली होती. आणि आता वडापाव वगैरे खाऊन झालेला होता त्यामुळे रात्रीचा स्वयंपाकही फार तेवढा नव्हता. थोडंसं केलं तर होऊन जाईल म्हणून रोहितसाठी मी कुकरला साधी खिचडी लावली होती. जी येल्लो खिचडी असते साधी, पिवळी खिचडी. तर ती रोहितसाठी केली होती कारण आमचं जे होतं ते आमचं बऱ्यापैकी जेवण झालेलंच होतं.
तर असा आहे आजचा व्लॉग. मी सगळ्या भाज्या आता ट्रेमध्ये भरून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवलं की मग एका आठवड्याभरचं टेन्शन नसतं भाजी असली की. तर आता भाजी आहे त्यामुळे पुढचे दिवस तरी हिरवा भाजीपालाच होईल. नाहीतर असं होतं पाऊस वगैरे बाहेर असला की घरातल्याच डाळ भाजी किंवा असंच करावं लागत असतं, कडधान्य करावे लागत असतात. तर वातावरण चांगलं होतं म्हणून येताना, आणि भाजी फ्रेश होती, छान होती, तर येताना भाजी घेऊन आली. असो. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.